हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बनवतोय सुकी मटकीची भाजी. तुम्ही ग्रेव्हीवाली खाल्ली असेल किंवा एकदम मसालेदारसुद्धा खाल्ली असेल, पण अशी सुकी मटकीची भाजी तुम्ही एकदा नक्की खाऊन बघा. खूप छान लागते. आणि व्हिडिओला तर सुरुवात करूयाच. जास्त वेळ नाही घालवायचा आहे आपल्याला, कारण मटकीची भाजी बघूनच तोंडाला पाणी सुटले. तर भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये मी 2 चमचे तेल टाकून घेते. तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आता आपण जिरे मोहरी टाकून घेऊया. जिरे मोहरी तडतडले की याच्यामध्ये 4 ते 5 कढीपत्त्याची पाने टाकायची आणि त्यानंतर याच्यामध्ये बारीक चिरलेला लसूण टाकायचा. लसूण टाकल्यामुळे खूप छान टेस्ट येते मटकीच्या भाजीला. तर परतवून घेते मी आणि त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा. आणि लगेचच आपण बारीक चिरलेला टोमॅटोसुद्धा टाकून घेऊया आणि 2 ते 3 मिनटं फ्राय करून घ्यायचं. जास्त कांदा वगैरे करपवायचा नाही, नाहीतर मग करपट असा भाजीला वास येतो. मग आपल्याला समजत नाही की नक्की भाजी करपली आहे की कांदा करपला आहे. त्यामुळे आपण जास्त करपवायचा नाही. त्यानंतर याच्यामध्ये आता आपण मोड आलेली मटकी घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि व्यवस्थित असं आपण 4 ते 5 मिनटं परतवून घेणार आहोत मीडियम फ्लेमवर. मसाले टाकायला घाई करायची नाही. व्यवस्थित अशी मटकी तेलामध्ये 4 ते 5 मिनटं फ्राय करून घ्यायची, म्हणजे टेस्टला खूप छान लागते. आणि परतवून झाल्यानंतर त्याच्यानंतर मी एक बारीक चिरलेला बटाटा टाकून घेतला आहे. ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी चालेल, पण मटकीच्या भाजीमध्ये मला बटाटा खूप छान आवडतो. आणि व्यवस्थित पुन्हा एकदा 2 ते 3 मिनटं फ्राय करून घ्यायचं आणि मग आता आपण मसाले टाकूया. त्यासाठी मी इथे 1.5 चमचा लाल तिखट टाकून घेते. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकताय, पण मटकीची भाजी आहे, झणझणीत तर झालीच पाहिजे. त्यानंतर मी अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे आणि अर्धा चमचा धनिया पावडर. सगळे मसाले परतवून घ्यायचे मटकीच्या भाजीमध्ये. आणि आता आपण पाणी टाकणार आहोत. जास्त पाणी नाही टाकायचं, तुम्ही बघू शकताय मी 2 ते 3 चमचे होईल एवढंच पाणी टाकलं आहे. आणि आता आपण झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत. कोथिंबीर तर झालीच पाहिजे. आणि मी थोडंसं किसलेलं खोबरं टाकलं आहे. आता आपण झाकण ठेवूया आणि बघू शकताय पाणी मी केवढं घातलं आहे. झाकण ठेवून एक 5 ते 6 मिनटं शिजवून घ्यायची. मध्ये मध्ये चेक करायचं, नाही तर तळाला लागतं सुद्धा. पाणी आटत आले आणि थोडा वेळ मी झाकून ठेवते, कारण मला सुकी भाजी बनवायची आहे. आता बघू शकताय पाणी पूर्णपणे आटलंय. तर तयार झाली ते सुकी मटकीची भाजी. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त रहा. बाय.